ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी। जागा भरणे आहे। आमच्या संस्थेसाठी खालील पदे भरणे आहेत, तरी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संस्थेच्या दिलेल्या कार्यालयीन वेळेमध्ये दाखल करावा। पद मॅनेजर, शैक्षणिक पात्रता पदवीधर, सहकारी संस्थेचा 5 वर्षांचा अनुभव आणि कॉम्प्युटरचं ज्ञान आवश्यक। जागा 1। पद ड्रायव्हर, शैक्षणिक पात्रता 10वी किंवा 12वी पास, ड्रायव्हिंग लायसन्स धारक, ड्रायव्हिंगचा अनुभव आणि निर्व्यसनी, वयोमर्यादा 25 ते 40 वर्ष। जागा 1। पद शिपाई, शैक्षणिक पात्रता 8वी किंवा 10वी पास, जागा 1। सचिव श्री बाळासाहेब उत्तम फुलसौंदर, चेअरमन श्री युवराज सुधाकर तणपुरे। राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी। ठिकाण नगर मनमाड रोड, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर। मोबाईल नंबर 9881760324 तसेच 9404539707। राहुरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेला 4 महिने उलटून गेलेत, मात्र सदर घटनेबाबत अद्याप तपास लागला नाहीये। त्यामुळे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना याबाबत विचारणा केली। जर तपासत लागत नसेल तर CID कडे न देता जिल्ह्यामध्ये नव्याने आलेले परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्याकडे हा तपास द्यावा। त्यांनी देखील सरकारचा दबाव जुगारून या घटनेबाबत तपास लावून आरोपीला शासन करावं अशी मागणी माजी मंत्री तनपुरे यांनी केली आहे। 18 जुलै रोजी दुपारी राहुरी येथील तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे बोलत होते। ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास काळं फासून विटंबना करण्यात आली। थोड्या दिवसात आरोपींना अटक करून कारवाई करण्यात येईल असं आश्वासन त्यावेळी पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलं होतं। मात्र या घटनेला 4 महिने होत आलेत, अद्याप आरोपींचा तपास पोलीस प्रशासनानं लावला नाहीये। सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी जिल्ह्यामधील अवैध धंद्यांवरती कारवाई केली आहे। एक खमके अधिकारी म्हणून त्यांची जिल्ह्यामध्ये ओळख झाली आहे। त्यामुळे राहुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा विटंबनेचा तपास हा खाडे यांच्याकडे देण्यात यावा अशी मागणी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे। तसेच येत्या 26 जुलै रोजी गावकऱ्यांचा विचार घेऊन पुन्हा मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे। या संदर्भात विधानसभेचे आमदार जयंत पाटील साहेबांनी तारांकित प्रश्न विचारला होता। तो दुर्दैवानं चर्चेला येऊ शकला नाही, पण निश्चितपणे सरकारनं लेखी उत्तर त्याच्यामध्ये काय दिलंय हे देखील बघण्याची माझी उत्सुकता आहे। कारण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होणं याच्यापेक्षा दुसरी दुर्दैवी गोष्ट या महाराष्ट्रात कुठली होऊ शकत नाही। आणि त्याचा तपास जर हे पोलीस स्टेशनकडनं होत नसेल, 4 महिने आता होत आहेत, म्हणजे हे सरकार किती गंभीर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराबद्दल या निमित्तानं सिद्ध होतं। जर शिवाजी महाराजांच्या विचारलाच कुठेतरी काळं फासण्याचं काम या राज्यामध्ये होतं, सरकार त्याच्यावरती काहीच गंभीर नाही, तर म्हणजे नेमकं हे सरकार काय, याला सत्तेवरती राहण्याचा अधिकार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जर यांना एवढा प्रेरणादायक वाटत नसेल, महत्वाचा वाटत नसेल, आणि यांची मात्र आपण बघतो की कोटीच्या कोटी उड्डाणं चालू आहेत, कोणाच्या घरामध्ये बॅग सापडती, कोण बनियनवर जाऊन मारामाऱ्या करतोय, आता काहीतरी ते हनी ट्रॅपची चर्चा चालू आहे, अजून कुठल्या आमदारांच्या PAच्या सरकारी गेस्ट हाऊस मध्ये रूम मधून 1,86,00,000 रुपये मिळत आहेत। म्हणजे नुसते पैसे खाणं, भ्रष्टाचार करणं एवढे मोठं बहुमत मिळालंय, त्याचा उपयोग या राज्यातल्या जनतेसाठी करण्यापेक्षा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जोपासण्यापेक्षा सध्या फक्त पैसे खाण्याचा कार्यक्रम राज्यभरामध्ये चालू आहे। असे दुर्दैव या महाराष्ट्राचं इतकं नालायक सरकार कधी या राज्याने खरं कधी बघितलं नव्हतं। उपोषणाला बसले होते त्यावेळेस पोलिसांनी आश्वासन, त्यावेळेस विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आले होते, त्यांचा मान ठेवत आम्ही उपोषण सोडलं। पण आता 4 महिने झाले, मी आता पोलीस निरीक्षकांना सांगितलं की 26 तारखेला म्हणलं तर 4 महिने होत आहेत,
आम्ही 26ला जर तुम्ही याच्यामध्ये जर तोपर्यंत काही आश्वासक भूमिका घेतली नाही तर 26 तारखेला गावकऱ्यांना विचारून एक मोठं आंदोलन उभारण्यात येईल. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर C24 राहुरी. ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय. विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात. आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं. बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईदाम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.